मुलींना मारहाण करून त्यांना पगार दिली जात नाही. त्या हॉस्पिटलला जाणाऱ्या प्रत्येक लेकरांना हे ट्रीटमेंट दिली जाते. मुलीच नाही तर कित्येक मुलं पण याच्यामध्ये आहेत ज्यांच्यावरती हा अन्याय झालाय. अशी होती की काही हरकत नाही ताई, आपण त्यांना बोलवून घेऊ आणि याचा उत्तर विचारू. पण जेव्हा हा डॉक्टर तिथं जाऊन बसतोय त्याला VIP ट्रीटमेंट दिली जाते आणि VIP ट्रीटमेंट देऊन आम्हाला जाब विचारला जातो की तुमची ही सिस्टीम आहे का आणि कोणती सिस्टीम आहे. जर मुलींना न्याय देण्यासाठी आम्ही समजून सांगण्यासाठी तिथं जाणं चुकीचं असेल तर हे पोलिसांचं हे बोलणं पण चुकीचंच होतं. प्रकरण नेमकं काय होतं? प्रकरण आज 7-8 मुलींना मारहाण करून त्यांना पगार दिली जात नाही. त्या हॉस्पिटलला जाणाऱ्या प्रत्येक लेकरांना हे ट्रीटमेंट दिली जाते. मुलीच नाही तर कित्येक मुलं पण याच्यामध्ये आहेत ज्यांच्यावरती हा अन्याय झालाय. खंदाडे साहेब आहेत, खंदाडे साहेबांकडे गेली असतात, त्यांची पण भाषा व्यवस्थित नव्हती बोलण्याची, बिलकुल कोऑपरेशन नाही. जर या मुलीला या मुलीलाच नाही बाकी सगळ्या मुलींना पण न्याय मिळाला नाही तर मग मी सांगेल याला सर्वस्वी जिम्मेदार प्रशासन असतील आणि जे काही जे डॉक्टर आहेत त्यांच्यावर आम्हाला कायदेशीर कारवाई अपेक्षितच आहे. कोणतं हॉस्पिटल? भराडी, रमेश भराडी आणि मग डॉक्टर आहेत आणि गायत्री हॉस्पिटलचं नाव आहे. लातूर MIDC पोलीस स्टेशन येथे ग्रँड हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या गायत्री हॉस्पिटल येथील डॉक्टरने तिथं असलेल्या कर्मचारी मुलीवरती हात उचललेला आहे, त्यांना मारहाण केलेली आहे. त्या संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले असता इथं त्यांना पोलीस प्रशासनाकडून व्यवस्थित न्याय मिळत नाही आणि तो डॉक्टर इथं हॉस्पिटलला आलेला आहे. तर इथं देखील तो डॉक्टर गुंडागर्दी करण्याचा प्रयत्न करतोय. पोलीस स्टेशनमध्ये देखील तो यांच्या अंगावर येत असतानाचा प्रकार इथं घडलेला आहे.